आणि मीडियाचे प्रतिनिधी आणि तुम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो। आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नगर परिषद किल्ले दारू निवडणूक ही 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायची अंतिम तारीख आहे आणि त्याच्यानंतर निवडणूक कार्यक्रम उमेदवाराची परत घेण्याची मुदत, त्याचप्रमाणे 2 तारखेला प्रत्यक्ष मतदान, अशा पद्धतीनं ही निवडणूक या ठिकाणी पार पाडली जाणार आहे। राष्ट्रवादी पक्षाचे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते राजभाऊ अण्णा मुंडे, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणरावजी शिरसट, बाळासाहेब चव्हाण, मयूरजी सावंत, माजी सभापती हनुमंत बाप्पा, नरवडे आमचे विधानसभा पक्षप्रमुख, यशवंतराव गायके, बाळासाहेब जाधव आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते बंधू, पत्रकार मित्रांनो, या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून बाळासाहेब रामराव जाधव यांची राष्ट्रवादी पक्षाने निवड केलेली आहे। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 मध्ये म्हणजे सर्वसाधारण महिलातून सुनीता आकाश चव्हाण आणि सर्वसाधारण ब गटातून शेख गफार शेख जैनुद्दीन असे 2 उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 2 मधून अनुसूचित जाती महिला सौ उषा नवनाथ गायसमुद्रे आणि 2ब मधून सर्वसाधारण मतदारसंघातून नितीन शिवाजीराव नाईकनवरे शिंगारे नितीन शिवाजीराव शिंगारे। प्रभाग क्रमांक 3 मधून अनुसूचित जाती महिला सौ ज्योती माणिक गायसमुद्रे, सर्वसाधारणमधून सूरज विष्णू कोमटवार। 4अ मधून डॉक्टर आकांक्षा संजय फावडे आणि सर्वसाधारणमधून श्रीमती शांताबाई कोंडिबा कावळे। 5अ मधून संजीवनी अनंत चिंचाळकर आणि सर्वसाधारण महिलामधून श्रीमती शेख हुमा गैसुद्दीन। 6अ मधून बानू बेगम शौकत अली सय्यद आणि सर्वसाधारणमधून सय्यद हारून सय्यद रऊफ। 7अ मधून आवेज अब्दुल रशीद कुरेशी आणि सर्वसाधारण महिलामधून संगीता आनंद भावटणकर। 8 मधून महिलामधून सुप्रिया सचिन जाधव आणि सर्वसाधारणमधून गणेश धोंडीबा सावंत। 9अ मधून अश्विनी प्रवीण गायके आणि सर्वसाधारण ब मधून सुधीर वसंतराव शिंगारे। 10अ मधून लक्ष्मण हनुमंत शिरसट आणि ब मधून सौ भूमिका सुजित वैरागे। या असे नगराध्यक्षपदाचा 1 आणि 20 नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी मी आपल्यासमोर जाहीर केलेले आहेत। आज या निमित्तानं मला एक दुसरी घोषणा करायची। आत्तापर्यंत नितीनराव शिंगारे यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडली, परंतु आता उमेदवार असल्यामुळं या ठिकाणी
डॉक्टर मयूर मुकुंदराव सावंत यांची धारूर शहर अध्यक्ष म्हणून आणि या निवडणुकीचं प्रचार प्रमुख म्हणून सुद्धा पक्षानं त्यांची निवड केलेली आहे. या निवडणुकीमध्ये अनेक जण उभा राहणार आहेत, अनेक आघाड्या होणार आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढणार आहे, शिवसेना स्वतंत्र लढणार आहे आणि राष्ट्रवादीसुद्धा स्वतंत्र लढणार आहे. म्हणजे असे 4 किमान उमेदवार प्रत्येक प्रभागात राहतील. त्याच्यापेक्षाही अपक्ष आणि आणखीन काय राहतील ते काही मला माहीत नाही. परंतु हे 4 प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत. धारूर शहराचा मी मागच्या 2009 ते 14, 2019 ते 24 आणि आता 2024च्या पुढचा कालावधी असा 3 टर्म मी या मतदारसंघाचा आणि धारूर शहर ज्याच्यामध्ये येते त्याचा आमदार म्हणून या ठिकाणी काम करतो. धारूर शहराचा जो प्रमुख प्रश्न आहे, मागच्या जसं काही देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनचा प्रश्न म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही, तो आहे की इथल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न. 2014मध्ये मी आमदार असताना आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री अजित पवार असताना मी या ठिकाणी या शहरासाठी जवळजवळ 19 कोटी रुपयाची पाणी पुरवठा कुंडलिका धरणावरून या ठिकाणी मंजूर केली होती. परंतु नंतर जे म्हणून नगराध्यक्ष झाले त्यांच्या कालावधीमध्ये ही नळ योजना पूर्ण होऊ शकली नाही. म्हणजे हे फार मोठं अपयश मागच्या काळामध्ये जे नगराध्यक्ष होते, एक प्रकारे त्यांचं अपयश म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. त्यांनी नळ योजना पूर्ण करण्याच्या ऐवजी स्वतःच या नळ योजनेबाबत तक्रारी करायच्या आणि काम थांबवायचं अशा पद्धतीचं धोरण घेतलं आणि त्यामुळं ही नळ योजना पूर्ण होऊ शकली नाही. शेवटी त्याच्यात काय पैसे जो काही निधी शिल्लक होता 10-12 कोटी रुपये, तो निधी शासनाला परत गेला आणि म्हणून आम्ही नव्यानं परत आमदार या नात्यानं मी प्रशासकाचा कालावधी चालू झाल्यानंतर परत एकदा मानसी 175 लिटर हा जो काही नॉर्म आहे शहरासाठी, ती लोकसंख्या आणि पुढच्या 30 वर्षाची वाढणारी लोकसंख्या हे गृहीत धरून 175 प्रति मानसी असं नव्यानं प्रस्ताव शासनाकडे पाठवला. त्या शासनाने त्याला मंजुरी दिली, ज्याच्यामध्ये जुनी पाईपलाईनचाही समावेश होता, जी अपूर्ण होती, पूर्ण झालेली नव्हती, त्याचाही समावेश होता आणि नव्यानं पाईपलाईन अशा पद्धतीनं मानसी 175 लिटर पाणी या शहराला पुरवण्याच्यासाठी नळ योजना मंजूर झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट ही आहे की जी जुनी नळ योजना अपूर्ण होती तिचं काम आता पूर्ण झालं आहे आणि टाकीपर्यंत ते पाणी पोचायला सुरुवात झालेली आहे. या नवीन योजनेमध्ये जवळजवळ 15 लाख लिटरच्या नवीन टाक्या, 12 ते 15 लाख लिटरच्या नवीन टाक्या नव्यानं तयार करण्यात येणार आहेत. नव्यानं पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनची केली जाणार आहे आणि त्या कुंडलिका धरणावरून अजून एक पाईपलाईन, म्हणजे अशा 2 पाईपलाईनच्याद्वारे धारूर शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना आहे. आणि मला आपल्याला खात्रीपूर्वक सांगायचं आहे की पुढच्या 3-4 महिन्यामध्ये या योजनेचं काम पूर्ण होईल आणि धारूर वाशियाची जी पाणी टंचाई आहे ती कायमस्वरूपी या ठिकाणी दूर होईल. मला जो काही कालावधी मागच्या काळात म्हणा, शेवटच्या आता प्रशासकाचं 2-3 वर्षाचं राजवट जर म्हणली तर धारूर शहराच्या जी काही विकासाची कामं आहेत ती आम्ही चालूच ठेवलेली होती या काळातसुद्धा. आणि जवळजवळ 25 कोटी रुपयाचे रस्ते आणि नाल्याचे बांधकाम अतिशय चांगल्या दर्जाचे या शहरात पहिल्यांदाच या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेले आहेत. सभागृहाचे विविध समाजासाठी लागणारे
आम्ही या निमित्तानं DPDCमधून काही शादीखाने म्हणा किंवा सभामंडप म्हणा, सभागृह म्हणा, ज्या काही या निर्णया समाजाच्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य करण्याबाबत एक आमदार या नात्यानं आणि प्रशासकाच्या कालावधीमध्ये मीच पुढाकार घेऊन ही कामं शहरामध्ये केलेली आहेत. आणि दुसरी एक गोष्ट आहे की या शहरातले जेवढे DP रोड आहेत त्या DP रोड चांगल्या पद्धतीचे व्हावेत आणि रहदारीसाठी आणि दळणवळणासाठी चांगले रस्ते या शहरवासियांना व्हावेत. एक स्मार्ट सिटी म्हणून जसं पुण्या मुंबईमध्ये आज आपण रस्ते बघतो त्या पद्धतीनं या शहराचे रस्ते व्हावेत या दृष्टिकोनातून नगरोत्थान या योजनेमध्ये आम्ही जवळजवळ 100 कोटी रुपयाचा प्रस्ताव, 102 कोटी टू बी एक्झॅक्ट, 102 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेला आहे. आणि नजीकच्या भविष्यामध्ये याही कामाला आता ही आचारसंहितेची काही अडचण शासनाला पण असणार आहे, तर ही निवडणूक झाल्याबरोबर निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात या कामाला सुरुवात करून एक धारूर शहराचा कायापालट करायचा. इथल्या पाण्याची टंचाई आणि इतर ज्या सार्वजनिक सुविधा असतात त्याच्यामध्ये रस्त्यासाठी भरीव निधी या शहरासाठी आणण्याचं काम राष्ट्रवादी पक्ष म्हणून आणि आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पार पाडलं जाणार आहे. आणि म्हणून हाच विकासाचा एजेंडा घेऊन आम्ही जनतेपुढं जाणार आहोत. आम्ही आमचा रीतसर जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत आणि पुढच्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात जर धारूरकरांनी ही नगर परिषद दिली तर आम्ही काय काम करणार याचा संपूर्ण आराखडा आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत. आणि म्हणून मला खात्री आहे की मागच्या काही वर्षामध्ये रखडलेली पाणीपुरवठा योजना जशी आज आपण यशस्वीपणाने पूर्ण केली त्याच पद्धतीनं इतरही विकासाची कामं ही निश्चितपणानं या ठिकाणी आम्ही एक सर्वांगीण विकास करायचा आणि धारूर शहर हे एक स्मार्ट शहर म्हणून ओळखलं जावं या पद्धतीनं त्याचा सर्वांगीण विकास करण्याचा एक संकल्प या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की आता जी काही राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षातून त्याचबरोबर काँग्रेस पक्षातून आमच्याकडं अनेक चांगले कार्यकर्ते या ठिकाणी आम्हाला जॉईन झालेले आहेत आणि त्यामुळं राष्ट्रवादी पक्षाची ताकद या शहरामध्ये चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की धारूरकर अगदी विचारपूर्वक यावेळेसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कौल देतील आणि ही नगर परिषद बहुसंख्येनं नगरसेवक आणि आमचा नगर अध्यक्षपदाचा उमेदवार हा चांगल्या मताच्या आघाडीनं या ठिकाणी निवडून येईल ही अपेक्षा या ठिकाणी ही खात्री मी आपल्यासमोर व्यक्त करतो. आणि या निवडणुकीमध्ये आमचे सर्व जे ज्येष्ठ मंडळी नेते आज तुम्हाला व्यासपीठावर दिसत आहे ती सर्व मंडळी एकजुटीनं राष्ट्रवादीची सत्ता या नगरपालिकामध्ये यावी या दृष्टिकोनातून प्रयत्नाची पराकाष्ठा करतील, रात्रीचा दिवस करतील. मी आणि जयसिंग भैया स्वतः या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की यात एक तरुण मंडळीसुद्धा धारूर शहरात आणि विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्याही टप्प्याटप्प्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पाठीमागं या ठिकाणी सामील होतील. आणि अशा पद्धतीनं पुढच्या 2 तारखेपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे आणि कष्टानं ही नगरपालिका आणि धारूरवासियांना निश्चितपणानं पुढच्या 5 वर्षात कुठलीही समस्या नसलेलं शहर म्हणून एक नावलौकिक आपल्याला या धारूर शहराचं करायचं आहे. या धारूर शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. आपला जो किल्ला आहे धारूरचा
तो एक पर्यटनाचं आकर्षणाचं केंद्र या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं. त्या दृष्टिकोनातून या किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी जवळजवळ 40 कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केलेला आहे. त्याच्यापैकी 8 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. तेही काम लवकर सुरू होईल आणि पुढच्या 2 ते 3 वर्षाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या किल्ल्याची पुनर्बांधणी करून एक पर्यटन केंद्र म्हणून कशा पद्धतीनं ते विकसित करता येईल आणि जेणेकरून बाहेरची मंडळीसुद्धा हे आपलं जे काही वैभव आहे, आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेलं एक मोठा संस्कृतीचा साठा आपल्याकडे आहे, तो जतन करून आपल्याला पर्यटनाचं क्षेत्र म्हणून या ठिकाणी विकसित करण्याचं निश्चितपणानं आम्ही आज या निवडणुकीच्या माध्यमातून इथल्या जनतेला हमी देतो आणि या विकासाच्या अजेंडावरच आम्ही या निवडणुकीत उतरणार आहे. आमच्याकडे दुसरा कुठलाही अजेंडा नाही. धारूर शहराचा सर्वांगीण विकास, धारूर शहर समस्यामुक्त करायचं, इथल्या सामाजिक गरजा ज्या आहेत नागरिकांच्या त्या भागवायच्या आणि एक सुंदर आणि स्मार्ट धारूर शहर म्हणून पुढच्या 5 वर्षात ते विकसित करायचं, हा संकल्प घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरत आहोत. दादा, आपण या ठिकाणी ऐतिहासिक शहर आहे, या ठिकाणी ऐतिहासिक अशी स्थळं आहेत, मात्र या धारूर शहराला ऐतिहासिक स्थळांचा दर्जा द्यावा यासाठी कधी कुणी प्रयत्न केलेले नाही. मान्य आहे. पुरातत्व विभागातर्फे त्याला ऐतिहासिक दर्जा आधीच मिळालेला आहे आणि मागच्या काळामध्ये काही निधीही मिळाला होता, परंतु ते काम दुर्दैवाने चांगल्या प्रतीचं झालं नाही, ढासळलं. म्हणून आता कंप्लीट विकासाचा आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने हे काम करायचं. एका वर्षात 2 वर्षात हे काम होणार नाही, कदाचित 3 ते 4 वर्ष लागतील. परंतु माझे आमदारकी संपण्याच्या आधी हे काम निश्चितपणानं पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील. 100% हे काम पूर्ण होईल. धारूरवासियांचे 3 मूलभूत गरजा असतात, प्रत्येक ठिकाणी 3 मूलभूत गरजा असतात. त्यापैकी पाणी, स्वच्छता आणि लाईट. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा. तो आपण या ठिकाणी संपवलेला आहे. जवळपास पाणी या शहरामध्ये आलेलं आहे. स्वच्छतेचा प्रश्न हा देखील व्यवस्थित आहे. मात्र स्वच्छता, लाईट आणि मूलभूत जे गरजा आहेत याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. नगरपालिकेमध्ये 2-2 महिने या ठिकाणी पाणी सुटत नाही. त्याचप्रमाणे स्वच्छता देखील या ठिकाणी होत नाही. आपण सांगितलं आहे की पाण्याचा प्रश्न मिटला आहे, मात्र इतर मूलभूत गरजाचं काय? त्याला तर तुम्हाला माहिती आहे, लोकनियुक्त जोपर्यंत सदस्य येत नाही, प्रशासनाच्या काळात अधिकारी नगराध्यक्ष असतो, त्या अधिकाऱ्याला एवढं काही घेणं देणं नसतं जास्त. त्यामुळं नगराध्यक्ष आणि नगरसेवकाची टीम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वच्छतेचा प्रश्न खऱ्या अर्थानं सुटू शकत नाही. आणि म्हणूनच या निवडणुकीला आमच्या दृष्टीने महत्त्व आहे. आम्ही म्हणजे स्वच्छ आणि सुंदर धारूर शहर हाच आमचा अजेंडा आहे. दादा, धारूर शहर एकंदरीत आज शहरीकरणाकडे जास्त कल जातोय, पण आज बी धारूर नगरपालिकेची हद्द ही मर्यादित आहे. तर त्या हद्द वाढ होणार की त्याच्याबद्दल हद्दवाढ संदर्भात काय नियोजन आपलं? नाही, हद्दवाढीच्या बाबतीत सुद्धा निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने निर्णय घेता येईल. तो मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात येणार येणार. परंतु हद्दवाढीसाठी त्या ग्रामपंचायतीची NOC लागते, तुम्हालाही माहिती आहे. जोपर्यंत ग्रामपंचायतीची NOC मिळत नाही तोपर्यंत हद्दवाढ होऊ शकत नाही. धारूर शहराचं जे काही जमीन आहे, म्हणजे धारूर शहराच्या महसूल रेकॉर्डला जी जमीन आहे त्या हद्दीपर्यंत आपल्याला निश्चितपणानं प्रयत्न करून करता येईल. त्याच्यामध्ये काय अडचण असायचं काही कारण नाही. आपल्याकडे एकदा स्वच्छतेचा विषय असा की कचरा डिपो आहे इकडं न्यायालयाच्या समोर 4 एकर क्षेत्रामध्ये आहे आणि विघटन केंद्र मागच्या काही दिवसापासून बरेच वर्षांपासून बंद आहे. त्याच्यामुळे काय तिथलं एक मुलींचं वसतिगृह, न्यायालय आहे, बरेच कार्यालय दुर्गंधीचा विषय वाढत आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक थोडंसं तुम्हाला लक्ष नियोजन करावं लागतं. विघटन केंद्र आहे पण ते बंद आहे, यंत्रणा सगळी करू लक्ष घालू. दादा, एक अतिशय महत्त्वाचा आमचा बस स्टँडचा बरेच वेळेस आमच्याकडे निधी प्राप्त झालेला पण नगर परिषदेनं कधीही न त्याप्रमाणे दिलेला आहे. त्यामुळे बरेच वेळेस निधी वापस गेलेला आहे.
येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जेव्हा वचननामा करणार आहे यांना त्याचे देख घेणार आहेत. दुसरा एक प्रश्न माझा, कारण की इथं ग्रामीण रुग्णालय आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की 9 नंतर आमच्या इथं सगळे दवाखाने बंद असतात. एकमेव असलेले दवाखाने शासकीय, पण तिथं जाण्यासाठी रस्ताच नाही. कारण की ग्रामपंचायतीमध्ये आणि त्या ग्रामपंचायती माध्यमातून बरेच वेळेस निधी टाकलेला, पण आमची मागणी अशी किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून जर आम्हाला रस्ता जर केला तर आमचा एक आरोग्याचा एक प्रश्न सुटेल आणि एसटी महामंडळ. दुर्दैवाने तुम्ही म्हणता तसं नगरपालिकेच्या बजेटमधून ह्याला निधी देता येत नाही, कारण ते गोपाळपूरच्या हद्दीत आहे. तरीसुद्धा यावर्षीच्या DPTCमधून आम्ही त्याच्यासाठी निधी टाकलेला आहे आणि तो रस्ता निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं आम्ही करण्याचा प्रयत्न. दादा 2008 बसस्टँडचा महत्त्वाचा मुद्दा आहे. बसस्टँडमध्ये तेच होतं, जसं इथले नगराध्यक्ष जे कोणी होते, मी काय त्यांचं नाव घेणार नाही, त्यांनी सातत्यानं बसस्टँड बांधण्याच्या बाबतीत NOC दिलेली नाही. ती जमीन पूर्वी मला वाटतं नगरपालिकेच्या मधून देण्यात आलेली आहे काय असा वाद आहे. परंतु ठीक आहे, आपण आत्ता तो एक अजेंडावर आम्ही विषय घेऊ आणि वाढतं जी वस्ती आहे त्या दृष्टिकोनातून डेपोच्या बाजूला जी जागा निघते पाटबंधारा आपल्या ह्याची STची, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं बसस्टँड आपण त्या ठिकाणी मोठं तयार करू आणि या ठिकाणी व्यापाऱ्यासाठी ST मार्फतच गाळे उभा करण्याचा मी प्रस्ताव दिलेला आहे आणि त्याचं टेंडरही झालं आहे असं मला. त्याचं टेंडरसुद्धा झालं. NOC भेटणं पुन्हा अडचणी येऊन गेल्या. प्रशासकाच्या काळात तर NOC देणं माझ्या हातात नाही. त्याच्यामुळे प्रशासकाच्या काळात कुठलीही अडचण येणार नाही. NOC वगैरे दिल्या जातील आणि नंतर आता पुढचे पदाधिकारी कोण होतात त्याच्यावरती सुद्धा निश्चितपणानं अवलंबून. दादा 2018 मध्ये क्रीडा संकुल या ठिकाणी उभं करण्यात आलं होतं, त्याचं काम अद्याप अर्धवट आहे. त्यामुळे तालुक्यात जे खेळाडू घडणार आहेत त्यांना मोठी खीळ बसली आहे, याबद्दल काय सांगा? जे काही काम मंजूर होतं ते झालेलं आहे, परंतु आता नव्यानं महाराष्ट्र शासनाने प्रत्येक तालुका क्रीडा संकुलाला 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. पूर्वी ती मर्यादा 1 कोटीच्या आसपास होती. त्यामुळं आता उर्वरित त्या ठिकाणी सुद्धा जी काही जागा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये हा निधी वापरून क्रीडा संकुलसुद्धा कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं करता येईल याचा आमचा प्रयत्न आहे. दादा, आपण विधानसभा निवडणूक लढली, म्हणजे मागचे 5 वर्ष हे आमदार आपणच होतात. शहरासाठी भरपूर निधी दिले आम्ही पाहिले, आम्ही त्यावर वृत्तांकनही केले. परंतु मतदारांनी आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे मोठ्या फरकाने पाठीमागं ठेवलं होतं आणि तो टप्पा आणि आजचा नगर परिषदेचा टप्पा, याच्यात तुम्ही मतात बदल कसा करणार? कारण आज जे काही लोक आहेत तुमच्यासोबत त्यातील बहुतांश लोक विधानसभा निवडणुकीत तुमच्यासोबत होते. विशेष म्हणजे महायुती म्हणून भाजप हे तुमच्या म्हणजे रेकॉर्डली तर सर्व सोबत होते आणि तुम्ही खूप पाठीमागं होतात. आम्ही चौथ्या नंबरला होतो, मला कमी मतदान मिळालं हे मला मान्य आहे. परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीनंतरचं राजकीय चित्र जरा तुम्ही बघा. माझ्या शेजारीच राजूभाऊंना मुंडे बसलेले, त्यांचे चिरंजीवी विधानसभेला उमेदवार होते. रमेश आडसकर सुद्धा उमेदवार होते. हे दोन्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत. म्हणून त्यांना मिळालेली मतं मला मिळालेली मतं ही जर एकत्रित केली आकडा पुढे जातो तर फार पुढं जातो आहे आकडा आणि त्याच बेसिसवर आम्ही ही निवडणूक लढवतो. मुंडे आडसकरांची ताकद नक्कीच पक्षाच्या मागे उभी राहिली आणि नव्यानं अनेक जण आले ना. आता काँग्रेस जवळजवळ सगळीच काँग्रेस आमच्याकडे आली, हां संपुष्टात आली म्हणजे आली आमच्याकडे. त्याचप्रमाणे भाजपमधले सुद्धा जवळजवळ 3 नगरसेवक जे विद्यमान होते म्हणजे मागच्या काळात होते ते आले. त्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे निश्चितपणे. आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पत्रकारांसाठी एक पत्रकार भवनाचा मुद्दा असावा त्याच्यात आणि तो जाहीरनाम्याप्रमाणे पूर्णत्वाकडेही जावा ही आमची एक मागणी आहे. कारण काय आम्ही जागा उपलब्ध आहे जागा काय लोकांसाठी मागतो, आमच्यासाठी पत्रकारांसाठी जागा आहे का? जुनी नगर परिषद इमारत आहे त्याच्यातले बॉल दिला ते जमते आम्हाला. ते कुठला द्यायचं ते ठरतं. आपली मागणी मला काय म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे की नगरपालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदा तुम्हाला जागा द्यावी लागेल आणि मग त्यासाठी बांधकामासाठी निधी द्यावा.
आता जसं माजी सैनिकांसाठी आम्ही इथं खूप छान आराखडा केलेला आहे, त्या पद्धतीनं चांगलं पत्रकार आणि गेस्ट हाऊस करू ना. काय अडचण नाही. वर तुम्हाला सुद्धा कधी मुक्काम करण्याची पाळी आली ग्रामीण भागात, असावं ठिकाण आहे. आम्हाला एखादी पत्रकार परिषद असेल तर म्हणजे आमच्या भवनमध्ये बोलवता यावं, असं दुसरीकडे जाण्यापेक्षा. दादा आता म्हणलं तुम्ही की ग्रामपंचायत तर आपल्या धारूर शहरामध्ये फक्त एकच ग्रामपंचायत आहे, जेणेकरून गोपाळपूर फक्त एकाच ग्रामपंचायतची आपल्याला ही घ्यावं लागतं, ती पण आपल्याच ताब्यात आहे. ठीक आहे, पण ती तयारी पाहिजे ना लोकांची. असं आहे, शेवटी ग्रामपंचायत ही वेगळी स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांना घेताना त्यांची संमती घेणं, ग्रामसभेचा ठराव घेणं, आपण तो प्रयत्न करू, नक्कीच प्रयत्न. सुदैवाने अजितदादा पालकमंत्री आहेत, निधी होऊ शकतो, त्यामुळे जर झालं तर आता होऊ शकतात हे विषय. त्यामुळे म्हणजे हद्दवाढ जो विषय आहे त्याच्यासाठी अतिरिक्त निधी लागतो. हद्दवाढीसाठी काही फारसा निधी लागत नाही. प्रस्ताव आत्तापर्यंत झाला नाही, याचा अर्थ मागच्या 5 वर्षांच्या नगराध्यक्षाचं ते अपयश आहे. त्यांनी हा विचार करायला पाहिजे, तो त्यांनी केला नाही. धारूर शहराला सध्या वीज पुरवठा जो आहे तेलगाव आणि केज या ठिकाणी होतो, कारण या ठिकाणी 133 केवी केंद्र आहे, मात्र त्यामध्ये 0% मेगावॅट वीज शिल्लक आहे. 132 साठी काहीतरी करता येईल. त्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु तेलगाव आणि दोन्ही 132 केवी असल्यामुळं धारूरचं मंजूर होऊ शकत नाही. तांत्रिक अडचणी आहेत त्याच्या. मी आधीच त्याच्यासाठी प्रयत्न केलेले, परंतु या शहरासाठी अजून एक 33 केवीचं सबस्टेशन आपण करू शकतो. म्हणजे एक आज जे सबस्टेशन आहे त्याच्यावरच ग्रामीणचा भाग येत आहे. शहरासाठी स्वतंत्र सबस्टेशन मात्र आमच्या जाहीरनाम्यामध्ये ती एक कलम असेल की स्वतंत्र आम्ही त्याला सबस्टेशन धारूर शहरासाठी फक्त धारूर शहरासाठी देऊ. आरणवाडीत मंजूर आहे पहिले एक सबस्टेशन, म्हणजे झालं तरी बऱ्याच आता ती प्रक्रिया चालू आहे त्याची. शासनाकडं निधीची तुम्हाला माहिती आहे, आता सध्या मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता आहे, त्यामुळे विकास कामावर परिणाम झालेला आहे, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. आम्हाला सुद्धा आमदारांना कुठलाही प्रस्ताव घेऊन गेला की निधी नाही, थांबा जरा, पुढच्या मार्चपर्यंत थांबा, असंच उत्तर मंत्री महोदयाकडनं, मुख्यमंत्र्याकडनं, उपमुख्यमंत्र्याकडनं. मागची आपली पत्रकार परिषद झाली होती त्यावेळी मी प्रश्न उपस्थित केला होता की धारूरच्या स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात वादे आहे, की त्याबाबत आपण काहीतरी भूमिका घेणं गरजेचं होतं. त्यावेळी सुद्धा तुम्ही म्हणलं होतं की आपण 6 महिन्याच्या आत हे सगळे प्रकरण निकाली काढावे. हिंदू आणि मुस्लिम मोठे स्मशानभूमी आहे, त्याबाबत काय नियोजन आणि आराखडा काय असणार? ते नगर परिषदेच्या माध्यमातूनच ते काम आलं. मग आपण अल्टिमेटम दिलं होतं की 6 महिन्यात आपण हे करूया, 2 वर्ष उलटलं तरी आतापर्यंत 2 वर्ष नाही. कुठं घेतोय प्रसिद्धच केले. तुम्ही घ्या आणि सगळ्यांना पत्रकार बांधवांना पाठवा. दादा, आपण या ठिकाणी आज उमेदवार जाहीर केला तर जवळपास चौरंगी लढत होईल अशी शक्यता आहे धारूरमध्ये. आपला आव्हानाचा चेहरा कोण वाटतो आव्हान देणार? नाही, आता ते निवडणूक जसजशी पुढं जाईल तसं लक्षात येईल, परंतु मला खात्री आहे की राष्ट्रवादी पक्षाची सत्ता यावेळेस निश्चितपणानं मोठ्या बहुसंख्येनं धारूर शहरामध्ये येईल. धारूर शहरामधले जे 2-3 मुद्दे मांडले होते, त्यांचा काय म्हणते ते हद्दवाढीचा प्रस्ताव, इथं 20 वर्षापासून हद्दवाढ झालेली नाही. पहिल्यापासून मागं 10 वर्षापूर्वी आम्ही प्रयत्न केला होता, पण माननीय अध्यक्ष साहेबांनी करायचे नाही म्हणले. धारूर शहराची हद्द मेंदवाडी शिवारापर्यंत आहे, म्हणजे फाट्यापासून कासारी, आणि इकडं गोवापूरची आहे, मार्केट कमिटी गोवापूरची हद्दीत येते, आणि शिक्षक वर्णी सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये नाही, म्हणजे धारूर जवळ आहे. पण अध्यक्ष साहेबांनी आजही यापूर्वी कधीच गोपाळपूरला किंवा विस्तार करण्यासंदर्भात कुठलाही प्रस्ताव दिला नाही, त्याला कुणी विचारलं नाही. त्यांना विकास करायचा नाही किंवा आहे तितकेच मर्यादित आहे. आता धारूर शहराच्या बाजूला तहसील आहे, तहसील कुठल्या हद्दीत आहे? मग असा कुठं प्रस्ताव यापूर्वी कधी केलेला नाही त्यांनी. म्हणजे माजी अध्यक्ष साहेबांनी आपल्याकडे नगर परिषद आल्यानंतर आपण विस्तार हद्दीवाढीचा करायचा आहे, स्वच्छता नगर परिषद देत आहे, दादाने सांगितलं.
दवाखान्याचा रस्त्याचं सांगितलं त्याने. आता ह्याने स्मशानभूमी सांगितलं. दादाच्या काळात आम्ही वडोणीमध्ये आमचे विचार वेगवेगळे असताना सुद्धा वडोणीची जशी स्मशानभूमी बांधली, नगर परिषद ताब्यात येणं गरजेचं आहे. शहरामध्ये जो विकास करायचा आहे ते नगर परिषदला आमदार आणि सरकार तिन्हीचं एकजूट असलं तर विकास होतो. निधीची कमतरता. निधी कमतरता. नगर परिषद एका पक्षाची आणि आमदार दुसऱ्या पक्षाचा झाला का विकास 15 वर्षात सरकार असून बी. मग आमदारच्या सोबत नगर परिषद असणे गरजेचं आहे. नगर परिषदला समजा दुसरी नगर परिषद आणि पैसेच नाही मिळाले काय करणार आहे. आमदाराला लगत नगर परिषद जिथं आहे तिथंच विकास झाला. म्हणून इथल्या शहरातल्या लोकांनी विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार, अर्थमंत्री, पालकमंत्री असलेल्या पक्षाला निवडून आणणं ही काळाची गरज आहे आणि विकासाचा मुद्दा आहे तो. बरोबर आहे. हाही मुद्दा नागरिक म्हणजे मतदारांनी मतदान करताना लक्षात आला पाहिजे. सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे, जिल्ह्यात महाराष्ट्राची तिजोरी कोणाची अर्थ आता मला दिलं तिथं माझं काहीच नाही. मी आलो निवडून काही पैसे नाही. सारासार विचार केला पाहिजे असं आमचं मत आहे. आमचं आव्हान आहे लोकांना. निधी सहज उपलब्ध होऊ शकतो. ही सांगड जर घातली तर तसे होतच नाही ना. गल्लीपासून दिल्लीपर्यंतची हो पत्र